हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री अलिबागचा आज ॲडव्हान्स डे 62 आहे. आपले 61 डेज कंप्लीट झाले आहे आणि आज डे 62 आहे. आपण परवाच्या ह्याच्यात 61मध्ये अशा लक्ष्मी कॉईनची बुट्टी बघितली होती. खूप सुंदर अशा प्रकारच्या आपण ह्या लक्ष्मी कॉईनच्या बुट्ट्या बघितल्या होत्या. बघा, तुम्हाला इथं दिसत असेल. खूप सुंदर अशा ह्या बुट्ट्या आहेत ज्या की लक्ष्मी कॉईनच्या आपण रेडी केल्या होत्या. त्यानंतर आपण सगळं काही शिकलेलो आहेत. कटवर्क शिकलो आहे, कटवर्कवर हँगिंग कशी करायची ते शिकलो आहेत. नेटवर्क शिकलो आहे, नेटवर्कवर वर्क कसं करायचं ते बघितलं होतं. ड्रॉप बीट्सनी एकदम छान प्रकारे असा बुट्टा बघितला होता आणि ही ग्लिटरच्या सिक्वेन्सनी पण दोन प्रकारच्या अशा छान बुट्ट्या बघितल्या होत्या. परत आपला हा नेक रेडी कसा करायचा ते एक डिझाईन मी तुम्हाला शिकवलं होतं. परत बेबी शॉवरचे हे पाऊल पण कसे ड्रॉ करायचे आणि कसे कंप्लीट करायचे हे पण आपण बघितलं होतं. तर तसंच आपण इथे आज आपण हे बघा, हे राईस बीट्स दिसत असतील तुम्हाला, त्याच्यापासून एक सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत. तर त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की सध्या आपल्या चॅनलवर ट्रेसिंग पेपरची ॲड चालू आहे. तर ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असेल त्यांनी पटापट ऑर्डर करायचे आहेत. हे बघा, आता हे 25 पेपर्सचा बंच आहे. हे एका ताईंनी ऑर्डर केलेलं आहे आणि हे असे 10-12 प्रकारचे असे वेगवेगळे आपल्याकडे असे पॅचेस आहेत. ते त्यांनी वेगवेगळे असे ऑर्डर केलेले आहेत. नथीचे 2 प्रकार आहेत बघा, अजून पिकॉकचे 3-4 प्रकार आहेत. असे भरपूर असे पॅचेस हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पटकन ऑर्डर करायचे आहेत. हे बघा, हे एक बंच एका ताईंचा आहे आणि हे एक 6 बंच एका ताईंचा आहे. अशा सुंदर सुंदर एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या इथे डिझाईन आपण इथे रेडी केलेले आहेत. हे बघा, तुम्हाला इथे मी थोडंसं दाखवून देते. खूप सुंदर अशा मोराच्या वगैरे आपण हे बघा असे पिकॉक, फ्लावर अशा वेगवेगळ्या सगळ्या डिझाईन आपण, आणि स्लीव्ज पण आहे यामध्ये. हे बघा, इथं पिकॉक आहे. खूप सुंदर सुंदर अशा प्रकारच्या आपण ह्या डिझाईन रेडी केलेल्या आहेत. याच्या स्लीव्ज पण आहे. स्लीव्जसुद्धा आपण खूप सुंदर अशा हे बघा, आता हे अशा प्रकारे हा डिझाईन काढलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि स्लीव्जसुद्धा याची तुम्ही बघू शकता. स्लीव्ज पण खूप सुंदर हेवी स्लीव्ज आहे आणि ह्या सगळ्या डिझाईन ब्रायडलच्या आहेत. ब्रायडलच्या डिझाईन आहेत. आणि आतापर्यंत आपण जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे ते सगळं काही आपण ब्रायडलमधल्या पण भरपूर डिझाईनमधलं बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून ट्रेसिंग पेपर ऑर्डर करा. खूप सुंदर अशा डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला जर आपल्या याच्या चॅनलवर तर सध्या ऑफर चालू आहे, 5 घेतले तर एक सेट फ्री भेटत आहे तुम्हाला. हे बघा, असे वेगवेगळे गळ्यांचे पण आहे. आता हा बघा, बोटनेक आहे. बोटनेकमध्ये पण मध्ये राऊंड येतो. हा त्रिकोणी आहे. परत डीपनेक आहे. असे भरपूर वेगवेगळ्या याचे आपल्याकडे ट्रेसिंग पेपर अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल त्यांनी पटकन जाऊन स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर ऑर्डर करायचे आहेत आणि आपली ऑर्डर ही बुक करायची आहे. थोड्याच टाईमसाठी आपली ही ऑफर राहिलेली आहे, नंतर ही ऑफर क्लोज होणार आहे. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे बरोबर असं पॅकिंग केलं जातं आपल्या इथे. हे बघा, तुम्ही ॲड्रेस वगैरे टाकून बरोबर असं याच्यामध्ये पॅकिंग केली जाते. तर हे बघा, आपण इन्व्हलप अशा प्रकारे हे पॅक करून पाठवत असतो. एकदम व्यवस्थित प्रकारे आपलं हे पार्सल पोचतं. साधारण 8-1 दिवसात तुमचं पार्सल हे घरी पोचणार आहे आणि विश्वास ठेवून करायचा आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इथे बघा, मी पेन्सिलने आपण शेप पण ड्रॉ करू शकतो किंवा स्ट्रेट लाईन पण करू शकतो. तर मी इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते अशा पद्धतीने. हे बघा, इथे हे बघा, अशा प्रकारे इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपले हे राईस बीड्स घ्यायचे आहेत आणि सुंदर अशी आपण बॉर्डर बघणार आहोत. ही फक्त जर का तुम्हाला सिंपल वर्क करायचं असेल तर आपण फक्त ही जरी बॉर्डर तुम्ही केली, समजा नेकला केली, स्लीव्जला केली, तरी पण इतकं सुंदर सिंपल अँड सोबर ब्लाऊज दिसतं. जसं की आपण इथे बघा, ह्या नेकमध्ये आपण शुगर बीट्स आणि मोठे साईजचे 2 mm किंवा 2.5 mm 3 mm चे असे बीट्स वापरतो, ते वापरलेले आहेत. तर तसंच किंवा लोडिंग करतो आपण इथे, सिल्क थ्रेडची लोडिंग किंवा कट पाईपची लोडिंग, शुगर बीट्सची लोडिंग, असं वेगवेगळं आपण करत असतो. किंवा इथे फ्रेंच नॉट करतो. असं खूप काही प्रकार आहेत की आपण इथे करत असतो. तर त्याऐवजी तुम्ही जर का हे राईस बीट्स इथे वापरले, समजा ही बॉर्डर करण्याऐवजी जर का तुम्ही ह्या राईस बीट्सची जर का बॉर्डर केली तर खूप सुंदर अशी दिसते आणि वेगळी काहीतरी दिसते. हे बघा, आता आपला नॉर्मल थ्रेड घ्यायचा आहे. याच्याने
जसे एंड नॉट देतो तशी देऊन घ्यायची आहे आणि खालचा थ्रेडवर काढून घ्यायचा आहे. आता इथे थ्रेड काढला, इथे आता एक राईस बीड्स फिक्स करायचा अशा पद्धतीने आहे बघा. वरती आपण जी लाईन स्ट्रेट केली आहे त्यावरच अशा पद्धतीने फिक्स करायचा बघा. डबल स्टिच देऊन करायचा आहे. हे बघा आता इथे दिला. आता काय करायचं, आता हाच थ्रेड इकडे घ्यायचा आणि इथे डबल स्टिच देऊन घ्यायची. याच्यात 2 प्रकार मी सांगणार आहे. आता हा डबल स्टिच दिल्यावर जे हुक बाहेर आलं त्याच्यात आपला राईस बीड्स टाकायचा की इथे बरोबर लाईनवर फिक्स करायचा. परत इथे तसंच डबल स्टिच देऊन घ्यायची की एक बीड्स ॲड करायचा. हे बघा अशा प्रकारे आपली ही बुट्टीसुद्धा रेडी होते. आपण अशी पण बुट्टी ब्लाऊजच्या बॅकनेकला वगैरे लावू शकतो. खूप सुंदर अशी दिसते. आता झालं. आता इथे परत तसं स्टेप थ्रेडला हे केलं, डबल स्टिच देऊन मग एक बीड्स ॲड करायचा. हे बघा आता ही दुसरी स्टेप मी इथे थोडंसं याच्या खाली लावत आहे. पण आता मी काय करणार आहे की जो आपण थ्रेड मागे घेत होतो तो थ्रेड आता इथे असं मागे घेऊन नाही करणार आहे. डायरेक्ट ही एक पद्धत सांगते तुम्हाला. तसं न करता डायरेक्ट आपण बीड्स लावू शकतो. हे बघा अशा पद्धतीने निडलने त्याला थोडंसं असं मागे प्रेस करायचं. हे बघा म्हणजे तो बरोबर आपल्या लाईनवर येतो आणि तिथे आपलं खाली स्टिच द्यायची. हे बघा डबल स्टिच द्यायची जेणेकरून तो लॉक होऊन मग नंतर असं बॅक स्टिच घ्यायची लॉंग लाईनवर. इथे पण डबल स्टिच देऊन घ्यायची. डबल स्टिच दिलं की जो हुक आला त्याच्यात परत एक आपला राईस बीड्स ॲड करायचा. पहिले कसं केलं तर आपण इथून पण तसंच बघा थोडं मागे लोटायचं याला बीड्सला आणि मग स्टिच घ्यायची म्हणजे ते लॉक होतं. आणि मग बॅकला येऊन आपल्या याच्यावर लाईनवर स्टिच द्यायची. आपण पहिले कसं केलं बघा, पहिले हा थ्रेड परत इकडे मागे घेतला, इथे डबल स्टिच दिली, परत मग बीड्स टाकला, मग परत इकडे आलो, मग याच्यावर स्टिच दिली. तसं न करता आता मी काय सांगितलं तुम्हाला, डायरेक्ट जे आपलं हे हुक रेडी झालेलं आहे त्याला तिकडे पलीकडे राईट साईडला न हे करता डायरेक्ट त्याच्यात बीड्स ॲड करायचा अशा पद्धतीने आणि निडलने थोडं खाली त्याला मागे प्रेस करून म्हणजे तो आपल्या लाईनवर येतो. तिथे पॅक करून टाकायचं डबल स्टिच घेऊन. परत बॅकला यायचं, स्टिच घ्यायची डबल जेणेकरून थ्रेड तिथे लॉक होतो आणि परत आपला बीड्स ॲड करायचा. हे बघा खूप सुंदर अशी बॉर्डर दिसते. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की ही डिझाईन वापरून आपण किती सुंदर असं हे ब्लाऊज रेडी करू शकतो. बॉर्डर कशी दिसते ब्लाऊजवर हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या फोटोमध्ये दिसत असेल. हे राईस बीड्सची डिझाईन खूप सुंदर दिसते आणि थोडी युनिक पण वाटते, कारण की आता शुगर बीड्स आणि हेन ते सगळेजणच करतात, पण हे थोडंसं असं वेगळं काहीतरी वाटतं.
आणि आपण शुगर बीड्स झाले, 2 mm, 3 mm, 4 mm चे बीड्स झाले, मोती झाले अजून, किंवा लोडिंग असेल सिल्क थ्रेडची, कट पाईप्सची, तर ती आता सगळेच जण करतात. पण ही डिझाईन कशी थोडी युनिक वाटते. आपण असं थोडं झिगझॅगमध्ये सुद्धा आपण हे बीड्स वापरून डिझाईन करू शकतो. ती पण खूप सुंदर अशी डिझाईन दिसते. हे बघा, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन व्हिजिट द्या, जेणेकरून बेसिकचे पण आपले पूर्ण सर्व टिप्स डिटेल्समध्ये व्हिडिओज बेसिक कंप्लीट झाला आहे. ते सगळे व्हिडिओज आहे. आणि ज्या कोणत्या ताईला प्रॉब्लेम होता, 2-3 जणींना प्रॉब्लेम होता की ताई लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच डिटेल्समध्ये दाखवा, थोडंसं लक्षात येत नाही आहे, त्यांच्यासाठी मी काल लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिचचा पूर्ण बेसिक सगळ्या टिप्ससह व्हिडिओ टाकलेला आहे, की जेणेकरून ज्यांना प्रॉब्लेम होता त्यांचा तर सॉल्व झालाच असणार आहे. कारण की मी व्यवस्थित करून दाखवलं आहे, पूर्ण बेसिक पण करून दाखवलं आहे. आणि जी दोन्ही स्टिच करून आपण फेदर स्टिच वगैरे करतो, तर त्या स्टिच मी एकदम सेपरेट करून दाखवल्या आहेत पहिले, आणि नंतर दोन्ही मिळून पण करून दाखवल्या आहेत. तर ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पण तिथे जाऊन बघू शकतात तो व्हिडिओ, जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर होतील. आणि तो व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे मी काही छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला क्लिअर होऊन जातील. आणि लवकरच आपली मटेरियलची पण ॲड येईल. आणि ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर करायचे आहे. आणि असं काही नाही की बंचच घेतला पाहिजे, तुम्हाला 2-3 पाहिजे असतील तर ते पण भेटणार आहे, किंवा तुमच्याकडे कोणत्या डिझाईन असतील त्या काढून पाहिजे असतील तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्ही मला सेंड करू शकतात, मेसेज करू शकतात, ते पण मी काढून देऊ शकेल तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाही, ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हे बघा, अशा पद्धतीने बरोबर असं फिक्स करायचं आहे. खूप सुंदर असं दिसतं हे. आता मी इथे एवढंच दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही झिगझॅगमध्ये पण हे करू शकतात, स्ट्रेट लाईनमध्ये करू शकतात, किंवा ते म्हणजे असं खालीवर मी तुम्हाला काढून दाखवते, असे म्हणजे अशी खालीवरमध्ये पण तुम्ही करू शकतात. ही डिझाईन खूप सुंदर अशी दिसते. इथे आता एंड नॉट देऊन घ्यायची आहे, म्हणजे इथे आपला आता पॅक होऊन जाईल. आणि तुम्हाला कशी वाटली डिझाईन हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, किती सुंदर असे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपलं हे रेडी झालेलं आहे. चला तर मग परत एकदा सांगते, ट्रेसिंग पेपरची ऑफर चालू आहे. ज्यांना कोणाला ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्ट असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण घरात बसून फ्री आरीवर्कचे क्लासेस करता येतील. आणि चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.